तर मग कुठले-कुठले 8 अवयव असतात जे आपण ब्रेन डेड व्यक्तीपासून डोनेट करू शकतो? फक्त हार्ट नाही, काही अजून आता त्याच्यामध्ये रिसर्च करून ऑर्गन्स अजूनही डोनेट होऊ शकतात. पण बेसिक जे अवयव आहेत ते आहे किडनी, लिव्हर, हार्ट, लंग्स, पॅनक्रियास, इंटेस्टाईन, डोळे. आता दोन्ही हात डोनेट होतात, दोन्ही पाय डोनेट होतात. म्हणजे ज्या व्यक्तीला हात नाहीये, त्याला नवीन हात मिळू शकतात. भारतात असे कितीतरी किडनीचे पेशंट आहेत, जे आयुष्यभर डायलिसिसवर राहतात. त्यांना एक नवीन किडनी मिळाली, तर त्यांचं आयुष्यभराचं डायलिसिस बंद होऊ शकतं. त्यामुळे अवयवदानाचं दान हे प्रोबॅबली दानामधलं सर्वोच्च दान आपण समजायला हवं. मग ही ऑर्गनायझेशन चालू केल्यानंतर सुरुवातीला काही अडचणी आल्या? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्ही सुरुवातीलाच इमोशनली बरंच चार्ज झालो होतो. आमची एक जवळची व्यक्ती गेल्यामुळे आणि आम्ही काम करायला लागलो तर इंग्लिशमध्ये एक शब्द आहे रेझोनन्स, की ह्या पर्टिक्युलर काम करताना आम्हाला नेचरमधले सगळे जे काही रिझन्स आहेत ते आम्हाला हेल्प करतायत, आमची मदत करतायत असं जाणवायला लागलं. आम्ही एखादा फक्त प्रकल्प विचार करायचा आणि तो अ, नंतर संपुष्टातपर्यंत नेण्याला आम्हाला मिनिमम एफर्ट्स लागायचे, मिनिमम त्याच्यामध्ये काही अडथळे यायचे. हे सुरुवातीचा आमचा अनुभव आहे. तर आम्ही करत गेलो आणि गोष्टी होत गेल्या. ही तुमची खूप विनम्रता आहे, की तुम्ही असं म्हणताय. मला असं जाणवतंय, की सुरुवातीच्या दिवसांमध्ये हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचणं, डॉक्टरांना हे आपण जे करतो आहे ते सांगणं आणि डॉक्टरांनी आणि हॉस्पिटलनी त्याच्यासाठी वेलकमिंग असणं, हे सुद्धा एक चॅलेंज आहे. किंवा जेव्हा-जेव्हा आपण एखादी एन-जी-ओ चालवतो, तेव्हा-तेव्हा समाजाचा त्या एन-जी-ओकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा ह्या प्रोग्राममधल्या स्टेक होल्डर्सचा त्या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी संशयाचाच असायची शक्यता असते. अशी परिस्थिती तुम्हाला कधी फेस करायला लागली का? आणि अशी संशयाची भूमिका असून सुद्धा तुम्ही हे काम करत राहण्याची प्रेरणा कुठून मिळवली? आपण सांगितल्यासारखं आमची जी संस्था आहे रिबर्थ फाउंडेशन, आम्ही पहिल्या दिवसापासनं जे डेमोक्रेसीचं मूळ डेफिनेशन आहे ऑफ द पीपल, फॉर द पीपल आणि बाय द पीपल, हे अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आज 125 जण आहेत. पण एकही सेलिब्रिटी नाही किंवा एखादा कोणतरी फार एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल तो नाही, एखादा राजकारणी असेल तो नाही. तर फार जे पॉप्युलर व्यक्ती आहेत असं कोणी नाही आहे. जे नॉर्मल आपण रोजच्या जगण्यात ज्यांना भेटतो, ज्यांच्याशी बोलतो, अशीच लोकं आहेत. तुम्ही तो दुसरा जो प्रश्न मला जे सजेस्ट केलं होतं, की हॉस्पिटल्सचा रोल याच्यामध्ये काय आहे? तर आम्हाला पण सुरुवातीला असंच वाटलं होतं, की हे अवयवदानाचा विषय आहे. अवयवदान कोणाशी रिलेटेड आहे? तर हॉस्पिटलशी रिलेटेड आहे. आणि ह्याच्यात जर आपलं काम आहे ते समाजात जाऊन लोकांचं त्यांच्यापर्यंत प्रेझेंटेशन्स वगैरे करणं, त्यांच्यावर प्रचार आणि प्रसार करणं आहे. पण याचा शेवटी फायदा हा त्या पेशंटला होणार आहे, जो रेसिपियंट आहे आणि दुसरा म्हणजे त्या हॉस्पिटलला होणार आहे. तर मग हॉस्पिटल त्यांचं काम कोणतरी दुसरं व्यक्ती करतंय. हे फार वेलकमिंग गोष्ट आहे आणि ते आम्हाला दोन्ही हातांनी वेलकम करतील आणि मदत करतील. आमचा अनुभव याच्या विपरीत आला. आम्ही जे त्यानंतर इव्हेंट्स करत गेलो. प्रत्येक वेळेस आम्ही कुठल्यातरी प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जायचो आणि त्यांना आमचा जो काही प्लॅन आहे तो सांगायचो आणि त्यांना स्पॉन्सरशिपसाठी त्यांना अपील करायचो. पण आजपर्यंत पुण्यातल्या एकाही हॉस्पिटलनी आम्हाला आमच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये साथ दिली नाही. ही जरी निगेटिव्ह गोष्ट असेल तरी काही मेंटॉर्स आम्हाला आमच्या कामादरम्यान मिळाल्या. म्हणजे जसं की भारताचे अँबॅसेडर आहेत मंगोलियाचे, अतुल गोतसुर्वे सर. आम्ही जेव्हा रिबर्थ चालू केलं त्यावेळेस ते इकडे पुण्याचे पासपोर्ट ऑफिसर होते.
तर त्यांची आम्हाला भरपूर मदत मिळते, आजही मिळते. अ, गोरेगाव फिल्म सिटीचे डायरेक्टर होते मिलिंद लेले सर. ते आपलं आमचा एक व्हर्टिकल आहे, ग्रीन कॉरिडॉर शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन. त्याचे ते ज्युरी आहेत आणि ते आम्हाला बरंच गाईड करू शकतात. ZTCCचे सेंट्रल कोऑर्डिनेटर आहेत आरती गोखले मॅडम. असे काही मेंटॉर्स जे आहेत, लाईफ स्कूल म्हणून जी संस्था सांगितली, तर त्या लाईफ स्कूलचे जे मेन सर्वेसर्वा आहेत, फाउंडर आहेत, नरेंद्र गोयदानी सर. या सगळ्यांकडनं आम्हाला वेळोवेळी गाईडन्स मिळालं आणि आम्हाला मग तशी उणीव काही भासली नाही. जरी अ, एखाद्या NGOच्या कामात तुम्हाला कितीही तुमच्याकडे सपोर्ट असला तरी मॅनपॉवर ही लागतेच. त्यानंतर आर्थिक मदत ही लागतेच. काही ठिकाणी पॉवर म्हणजे काही परमिशन्स असेल तर मग तुम्हाला कुठलीतरी अ, राजकारणी कोणी तुमच्या संस्थेमध्ये असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टी नाही आहेत. अ, तरी देवाच्या कृपेने सगळं चाललेलं आहे. अजून एक गोष्ट जी आम्ही फॉलो केली ती म्हणजे झिरो मॅनेजमेंट. म्हणजे आमचं एकही ऑफिस नाही. आमचा एकही स्टाफ नाही. आमच्या नावावरती अशी काही वेगळी काही आम्ही इक्विपमेंट किंवा प्रॉपर्टी नाही. त्यामुळे आम्हाला ओव्हरहेड्स नाही. आम्ही झिरो ओव्हरहेड्सवरती मागच्या 10 वर्षापासून चालणारी ही संस्था आहे. तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल ग्रीन कॉरिडॉरचा उल्लेख केला. तर ही ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना कशी सुचली? हे नेमकं काय आहे सांगू शकाल? आपण म्हणजे रिबर्थ फाउंडेशनमध्ये आम्ही जेव्हा काम चालू केलं 2015-16ला. आम्ही सुरुवातीला पारंपरिक रित्या जे लोकांमध्ये जायचं आणि प्रेझेंटेशन्स द्यायचे ह्याच्यानी चालू केलं. पण मग लक्षात आलं की याला एक लिमिटेशन्स आहे. म्हणजे पुण्यामध्ये समजा एक 60 लाखाचं या लोकसंख्या आहे. तर 60 लाखांपर्यंत आम्ही पोहोचणार कधी? त्या 40 लोकांनी जरी दिवस-रात्र काम केलं तरी त्याला एक लिमिटेशन्स आहेत. मग एक लक्षात आलं की सोशल मीडियाची ताकद भरपूर जास्त आहे. आपण कोविडनंतर हे भरपूर एक्स्पोनेन्शियल फॉर्ममध्ये वाढताना बघितलं. पण 2017ला सुद्धा सोशल मीडियावरती लोकं भरपूर वापरत होते, बघत होते. आणि शॉर्ट फिल्मपासूनच रिबर्थ फाउंडेशन हे चालू झाल्याकारणाने आम्ही विचार केला, की का नाही आपण शॉर्ट फिल्म करायची आणि शॉर्ट फिल्म थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचायचं. शॉर्ट फिल्मची स्पर्धा घ्यायची. पण नंतर असं लक्षात आलं, की आपण जर शॉर्ट फिल्म केली, की त्याला बरंच आर्थिक पण लागते आणि त्याचे क्रिएटिव्हनेस फक्त आपल्यापर्यंतच राहतं. तर आपण का नाही आपण लोकांपर्यंत जायचं आणि लोकांचे क्रिएटिव्हनेसचा वापर करायचा. मग एक आपण स्पर्धाच घेतली आणि त्याला सायन्स जर बघितलं तर 5 मिनिटाचं अटेन्शन स्पॅन असतं. तर 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म जर आपण लोकांना करायला सांगितली, एक स्पर्धेच्या स्वरूपात आपण लोकांपर्यंत गेलो, तर मे बी आपल्याकडे अजून चांगल्या फिल्म येतील, अजून जास्त क्रिएटिव्ह लोक. आम्ही तर या लाईनमधले म्हणजे फिल्म लाईनमधले नाही, मे बी फिल्म लाईनमधले लोकं याच्यामध्ये येतील आणि आपल्याला या ऑर्गन डोनेशनच्या कामामध्ये, अवयदानाच्या कामामध्ये भरपूर मदत होईल. आणि आम्ही मिलिंद सरांना जाऊन भेटलो. ते त्यावेळेस गोरेगाव फिल्म सिटीचे डायरेक्टर होते. त्यांना आवडली ही संकल्पना आणि ते म्हटले, की "मी ज्युरी म्हणून यायला तयार आहे." आपल्याला 20 फिल्म जर आले, तर असं आपण समजू, की आपली ही जी स्पर्धा आहे ही सक्सेस झाली. आम्हाला तर काहीच अनुभव नव्हता. आम्ही चालू केलं काम करायला. एक डेट फिक्स केली. अवॉर्ड आम्ही जरा चांगल्या पद्धतीत म्हणजे पहिलं अवॉर्ड जे आहे ते ₹1,00,000 आणि टोटल अवॉर्ड ₹3,40,000 आम्ही डिक्लेअर केले. आणि सोशल मीडिया थ्रूच आम्ही याचं मार्केटिंग म्हणा हे करायला लागलो. तर शेवटचे 3 दिवस असंच तर आमच्याकडे साधारण 7 ते 8 फिल्म्स आले होते आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज मध्ये आम्ही त्याचं सगळे अरेंजमेंट केली होती. तर आम्हाला वाटलं की आमचा हा जो एक्सपेरिमेंट आहे हा फेल गेला.
पण नंतरच्या 3 दिवसामध्ये आमच्याकडे सुरुवातीचे आणि शेवटपर्यंतचे सगळे मिळून 69 फिल्म्स आले. वाह! आणि हे ऑल ओव्हर इंडियामधनं फिल्म्स आले होते. वेगवेगळ्या भाषेतनं आले होते. एक कन्नडाची होती, एक बंगाली होती. नुसतं तेवढं नाही तर काही फिल्म्स कॉमेडी होत्या. ऑर्गन डोनेशन्स अवयदानसारखे एक सीरियस विषयावरती लोकांनी एवढं करेज दाखवून कॉमेडी फिल्म्स केल्या होत्या. आणि ही जी आमची एक्सपेरिमेंट होती ही आउट अँड आउट सक्सेसफुल झाली. याच्यापुढे आम्ही असे 5 सीझन्स केले ग्रीन कॉरिडॉरचे. 5ही सीझनला ज्युरी म्हणून मिलिंद लेले सर त्यांनी वेळ काढला. आरती गोखले मॅडमनी वेळ काढला. आणि आज आमच्याकडे फक्त ऑर्गन डोनेशन ह्या विषयावरती 5 मिनिटाचे असे 160 अमेझिंग फिल्म्स आहेत. आणि या सगळ्या फिल्म्स समजा कोणाला बघायच्या असतील तर त्या आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत? हां, आमच्या रिबर्थ फाउंडेशनचं रिबर्थ ट्रस्ट नावाने एक यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही या 160 फिल्म्स तिकडे बघू शकता, डाउनलोड करू शकता. या YouTube चॅनलची लिंक आपण या आपल्या एपिसोडच्या खाली देऊया, म्हणजे कोणाला हवं असेल तर ते जरूर जाऊन आपल्या या फिल्म्स बघू शकतील, प्लीज. कमेंट्स करू शकतील, जेणेकरून हा मेसेज आणि या फिल्म्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्क्युलेट होतील. या फिल्म्सपैकी काही युनिक फिल्म्स तुम्हाला आठवतात, ज्या वेगळ्या होत्या किंवा ज्यांची विषयाची हाताळणी फारच वेगळ्या प्रकारे होती? जसं तुम्ही सांगितलं की फिल्म विनोदी होती. हो, पहिल्या सीझनला एक रेस्ट इन पीस नावाची एक फिल्म आली होती, जी त्यांनी विनोदी विषय करून अवयदान लोकांपर्यंत पोहोचवलं होतं. एक 2023च्या सीझनला एक वेगळा पद्धतीत त्यांनी विषय मांडला, की एक रिबर्थ व्हॉलंटियर आहे आणि तो लोकांना सांगतोय, की तुम्ही अवयदान करा, प्रचार-प्रसार करतोय. पण त्याची स्वतःची जी जीवन पद्धत आहे ती तेवढी चांगली नसते. म्हणजे तो स्मोकिंग करत असतो किंवा अल्कोहोल घेत असतो किंवा तो त्याची जी फूड हॅबिट्स असतात ते बरोबर नसतात. आणि त्याला एक स्टुडंट असतो, तो फॉलो करत असतो त्याची इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्याला अवयदानाविषयी माहिती घेण्यासाठी. आणि हे तो सगळं बघितल्यानंतर तो जो रिबर्थ व्हॉलंटियर त्यात दाखवला आहे, त्याला एक काही क्वेश्चन, काही प्रश्न विचारलं, की तो म्हणत असतो, की "अरे हे बेसिक आहे, इट्स बेसिक. याचं आन्सर हे आहे." असं तो त्याची एक सवय असते बोलायचं. तर त्या फिल्मच्या 5 मिनिटाच्या फिल्ममध्ये हे सगळं दाखवून शेवटच्या भागामध्ये तो जो स्टुडंट आहे, तो त्या व्हॉलंटियरला विचारतो, की "तुम्ही लोकांना सांगतायत, तुम्ही अवयदान करणार की नाही?" तर तो म्हणतो, ऑफकोर्स मी तर करणारच आहे. मी तर लोकांना सांगतोय. मी का नाही करणार? तर तो म्हणतो, की "पण तुम्ही अवयदान करायला तुमचे जे ऑर्गन्स आहेत, ह्याची तुम्ही काळजी घेताय की नाही?" आणि तो व्हॉलंटियर एकदम शॉक स्टेटमध्ये जातो. तेव्हा तो स्टुडंट त्याला समजावतो, की इट्स बेसिक. तुम्ही जेव्हा सांगताय, तेव्हा तुमच्या ऑर्गन्ससुद्धा तेवढेच चांगल्या पद्धतीत तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि तुमची ही जी लाईफस्टाईल आहे, ही तुम्ही सुधारणं गरजेचं आहे. तर हा एक फार छान पद्धतीत, म्हणजे फारच क्रिएटिव्ह पद्धतीत आणि सिंपल फॉर्ममध्ये 5 मिनिटात दाखवलेला एक एक विषय आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.